कोल्हापुरातील टाकाळा परिसरातल्या माळी कॉलनीत राहणारे भीमराव घाटगे हे आज सकाळी पत्नी जयश्री घाटगे यांच्यासोबत गडमुडशिंगी इथं नातेवाईकांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. दुपारी कार्यक्रम आटोपून घाटगे दाम्पत्य त्यांच्या मोपेडवरून घरी येत होते. दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घाटगे दाम्पत्य बागल विद्यालयानजीक आल्यानंतर पाठीमागून आलेल्या वाहनानं घाटगे यांच्या मोपेडला धडक दिली. यावेळी घाटगे दाम्पत्य रस्त्यावर कोसळलं. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या वाहनाचं चाक जयश्री घाटगे यांच्या अंगावरून गेल्यानं त्या जागीच ठार झाल्या. यावेळी घटनास्थळी उपस्थित लोकांनी भीमराव घाटगे यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेलं. अपघाताची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस आणि शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र वेळेत शववाहिका न आल्यानं मृतदेह जवळपास पाऊण तास घटनास्थळी होता. पाऊण तासांनी शववाहिका घटनास्थळी आली. यानंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी CPR इथं पाठवला. घाटगे दाम्पत्याच्या अपघाताची बातमी कळताच त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवारानं घटनास्थळी धाव घेतली. जयश्री घाटगे यांचा मृतदेह पाहून त्यांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अपघातानंतर बघ्यांची गर्दी झाल्यानं या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. राजारामपुरी पोलिसांनी शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं वाहतूक सुरळीत केली. घाटगेंच्या मोपेडच्या पाठीमागून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि एक RMC मिक्सर येत होता. त्यामुळे घाटगे यांच्या मोपेडला नेमकी कशाची धडक बसली याची माहिती मिळाली नाही. राजारामपुरी पोलिसांकडून अपघाताची नोंद करून कोणत्या वाहनाची धडक बसून घाटगे दाम्पत्याचा अपघात झाला याचा तपास सुरू आहे.